Hello students, welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत. EVS पार्ट 1 मीन्स एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 यामधला जो आपला 10th चॅप्टर आहे गेटिंग टू नो इंडिया म्हणजेच भारताची ओळख. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत त्याचे सुद्धा एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. सो चला, आपला क्वेश्चन फर्स्ट काय आहे बघा यामधला. करेक्ट द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड राईट द आन्सर. ए, देअर आर कॉफी प्लांटेशन इन हिमाचल प्रदेश. कॉफीचे मळे हिमाचल प्रदेशमध्ये आहेत का? तर नाही. याचा आन्सर आपण राईट आन्सर देतो आहोत. देअर आर कॉफी प्लांटेशन इन केरळा. तर ते आहेत केरळमध्ये. बी, कोकण लाईज इन द ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. तर कोकण हा भारताच्या ईस्ट साईडला आहे. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. राईट स्टेटमेंट काय आहे बघा. कोकण लाईज इन द वेस्टर्न पार्ट, वेस्ट साईडला आहे ते ऑफ इंडिया. सी, जयपूर इज अ स्मॉलेस्ट स्टेट इन इंडिया. तर जयपूर हे भारतातील सगळ्यात लहान राज्य आहे. हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला बरोबर विधान लिहायचं आहे. गोवा इज अ स्मॉलेस्ट स्टेट इन इंडिया. डी, द साबरमती रिव्हर फ्लोज थ्रू मध्य प्रदेश. आणि आपलं करेक्ट स्टेटमेंट आहे साबरमती रिव्हर फ्लोज थ्रू गुजरात. तर साबरमती नदी ही गुजरातमधून वाहते आणि त्यांनी दिलेलं आहे साबरमती नदी मध्य प्रदेशमधून वाहते. तर मध्य प्रदेशमधून नसून ती गुजरातमधून वाहते. ई, द सह्याद्री माउंटन्स आर लोकेटेड इन आंध्र प्रदेश. म्हणजेच सह्याद्री पर्वत हे आंध्र प्रदेशमध्ये आहेत असं त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे. बट आपल्याला करेक्ट स्टेटमेंट लिहायचं आहे. सह्याद्री माउंटन्स आर लोकेटेड इन महाराष्ट्र. तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत. तर स्टुडंट, सेकंड क्वेश्चन बघण्याआधी आपण, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि असेच एक्सरसाइजचे इतर कोणत्या विषयाचे तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. सेकंड क्वेश्चन, मेक अ चार्ट ऑफ द स्टेट्स अँड द रिव्हर्स फ्लोईंग थ्रू इन देम. सो त्यासाठी आपला या चॅप्टरमध्ये पेज नंबर 44 आणि पेज नंबर 47 वरती जे नकाशे दिलेले आहेत ते आपल्याला रेफर करायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला कोणत्या स्टेटमधून कोणते रिव्हर्स फ्लो होतात, म्हणजेच कोणत्या राज्यातून कोणकोणत्या नद्या वाहत जातात हे आपल्याला लिहायचं आहे. तर इथे हे आहे इंडियाचा मॅप. याच्यामध्ये मेजर रिव्हर्स म्हणजे कोणकोणत्या मोठ्या नद्या आहेत त्या कशा प्रकारे कुठून कुठल्या राज्यामध्ये कुठून कुठे वाहत आहेत हे या मॅप थ्रू आपल्याला समजतं. आणि याच्यासाठी आणखीन आपल्याला रेफर करावा लागेल. तो हा सुद्धा आपला मॅप आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसतं की राजस्थान कुठे आहे, मध्य प्रदेश कुठं आहे, उत्तर प्रदेश कुठं आहे. तर या सगळ्या हे दोन्ही जे मॅप्स आहेत हे व्यवस्थित रेफर करून आपल्याला आन्सर लिहायचा आहे. सो लेट स्टार्ट. रिव्हर फ्लोईंग फ्रॉम द स्टेट्स. तर नद्या कोणत्या कोणत्या राज्यातून वाहतात हे आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट, गंगा नदी. गंगा नदी कुठून वाहते बघा, उत्तराखंड, देन उत्तर प्रदेश,
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल. तर चला इथून इथे जाऊत आपण. इथं आहे रिव्हर गंगा. तर इथून पुन्हा बघा रिव्हर गंगा, ही इथं आहे रिव्हर गंगा आणि इथून अशी इथे खाली बे ऑफ बेंगालला मिळते. नेक्स्ट नर्मदा नदी. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात मधून वाहते. थर्ड आहे बियास रिव्हर. तर ही बियास नदी पंजाब आणि हिमाचल प्रदेश मधून वाहते. फोर्थ आहे कावेरी रिव्हर. ही कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू मधून वाहते. फिफ्थ आहे कृष्णा नदी. कृष्णा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटकामधून वाहते. देन ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा ही आसाम आणि अरुणाचल प्रदेश मधून वाहते. देन आहे गोदावरी. गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातून वाहते. आणि नेक्स्ट आहे साबरमती नदी, जी राजस्थान आणि गुजरात या दोन स्टेट मधून वाहते. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा व्हिडिओ संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या आमच्यापर्यंत नक्की कळवा. थँक्यू.